संगमनेर तालुक्यात निसर्ग परिचय केंद्र चंद्रापुरी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनाच्या निमित्तानं तिथे कार्यशाळा घेण्यात आली। संगमनेर तालुक्यात निसर्ग परिचय केंद्र चंदनापुरी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी ग्राम स्तरावरील संनियंत्रण समिती प्रशिक्षण घेण्यात आले। यावेळी पोपट शिंदे, मच्छिंद्र गायकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सरपंच, ग्राम स्तरावरील समितीचे सचिव पोपट शिंदे, मच्छिंद्र गायकर, बाळासाहेब उंबरकर, किशोर डोके, रंगनाथ फटांगरे हे उपस्थित होते। आपले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांचा या ठिकाणी 2 कोटी वृक्ष लावण्याचा महाराष्ट्रामध्ये एक मानस असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व संगमनेर अकोले तालुक्यातील सरपंच, वन कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी जमा झाले। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रतिसाद त्या मिळाला आणि चांगला कार्यक्रम झाला। प्रत्येक सरपंच आणि वन कमिटीच्या अध्यक्षांनी हा जो मंत्री महोदयांचा जो मानस आहे तो पूर्ण करण्याचा या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं आहे आणि जे जबाबदारी दिलेली, समजा ग्रामपंचायतीला 100 झाडे आहेत तर साधारणपणे प्रत्येक ग्रामपंचायतीचे आज असं दिसून आलं की 100पेक्षा 500 झाडंसुद्धा लावण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे माननीय मंत्री महोदय सुधीरजी मुनगंटीवार यांचा जो मानस आहे तो पूर्ण होईल यात काही शंका नाही। 1 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यात या माध्यमातून 14,10,000 झाडे एकाच वेळी लावली जाणार आहेत। प्रत्यक्षात 1 जुलै रोजी झाडे लावल्यानंतर आणि त्यानंतर सलग 3 वर्ष या झाडांच्या वाढीवर नजर ठेवली जाणार आहे। अशा कल्पक आणि ठोस उपक्रमांमुळे आगामी काही वर्षात हिरवागार आणि निसर्ग संपन्न महाराष्ट्र होण्यास काहीच अडचण दिसत नाही। हा पर्यावरण दिवस आपण जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करत आहोत। या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 2 कोटी वृक्ष लागवडीचा हा जो संकल्प आहे महाराष्ट्र शासन आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांचा, त्या संकल्पनेतील ग्रामस्तरावरील जी समिती आहे त्या समितीच्या सदस्यांचं प्रशिक्षण आज आपण त्या पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेलं आहे। आज या पर्यावरण दिनानिमित्त आपण 77 गावचे सरपंच या ठिकाणी बोलवलेले आहेत। त्या गावचे मुख्याध्यापक आणि त्या ग्रामस्तरावरील समितीचे जे सदस्य सचिव आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि पूर्ण 2 कोटी वृक्ष लागवड महाराष्ट्रभर कुठे कुठे कशी होणार आहे, त्याची कार्यपद्धती कशी राहील, ग्रामस्तरावर त्याचं नियोजन आणि सहनियंत्रण कसं राहील याच्याविषयी विशेष कार्यशाळा आज आयोजित करण्यात आलेली आहे। कार्यशाळेमध्ये वृक्ष लागवडीवर यशोगाथा ज्यांनी तयार केलेली आहे असे पोपटराव शिंदे, अध्यक्ष रानमळा संयुक्त समिती यांचंसुद्धा मार्गदर्शन ठेवण्यात आलेले आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 कोटी वृक्ष लागवडीमध्ये अहमदनगर जिल्ह्याला जे उद्दिष्ट वन विभागाला दिलेले आहे ते 11,14,000 असून संगमनेर उपविभागाकरता ते 5,45,000 5,46,500 इतके आहे। प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।